फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण घडीची डाळबट्टी बनवणार आहोत. आता बरेच जण याला डाळबाटी म्हणतात, पण खानदेशात याला डाळबट्टी म्हणतात. ही घडीची डाळबट्टी आपण बनवणार आहोत. सोबतही आपण मस्त असं चमचमीत आणि टेस्टी असं मस्त त्याच्यासोबत वरण बनवणार आहोत. वेगळ्या फोडणीचं असं चविष्ट असं वरण बनवणार आहोत. आणि ही जी बट्टी बनवणार आहोत तर आपण म्हातारे माणसंही खातील अशी एकदम सॉफ्ट आणि क्रिस्पी अशी, एका हाताने चुरले तरी पटकन चुरले जाईल अशी ही बट्टी आपण बनवणार आहोत. तर मस्त अशी आपलं हे बट्टीला वेगळं काही पीठ न दळता किंवा घरात जे साहित्य आहे त्याच्यातच आपली खुसखुशीत बट्टी आपल्याला तयार करायची आहे. तर मस्त असं आपण ही डाळबट्टीची रेसिपी बनवणार आहोत. तर वरणही आपलं वेगळ्या फोडणीचं मसालेदार चमचमीत आणि झणझणीत असं आपलं हे वरण होणार आहे बट्टीसोबत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर मस्त अशा गरमागरम बट्टी आणि डाळीची रेसिपी बघण्यासाठी लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करू. तर मग त्यासाठी आपण जे घरात वापरायचं गव्हाचं पीठ आहे पोळीचं, तर तेच पीठ मी घेतलेलं आहे. तर 2 वाट्या मी हे पीठ घेतलेलं आहे. आता 4 माणसांसाठी मी बनवणार आहे, तर मग त्यासाठी या 2 वाट्या घेतलेल्या आहे. त्याच्यातच 1 वाटी आपल्याला रवा टाकायचं. 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 1 वाटी घरातला कोणताही बारीक जाड रवा जो असेल तो तुम्ही टाकू शकता. त्याच्यात थोडीशी आपल्याला बडीशोप टाकायची. बडीशोपमुळे ना या आपल्या बट्टीला छान अशी चव येते. मग थोडासा ओवा टाकायचा आहे, तो हातावर दगडून मगच टाकायचा, म्हणजे छान असा सुगंध येतो त्याचा. लगेचच त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. जसं मीठ लागेल त्या पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे कोरडंच पीठ आपल्याला हे अगोदर असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मग आता हे कोरडं मीठ मिक्स झाल्यानंतर लगेच त्याच्यात आपल्याला चुटकीभर थोडीशी हळद टाकायची. हळदीमुळे आपल्या बट्टीला छान असा रंग येईल. हळद जर नसेल तुम्हाला टाकायची तर तुम्ही स्किप करू शकता. तर आता हे व्यवस्थित असं पुन्हा आपलं चांगलं कोरडंच पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. आता बघू शकता एकदम छान असं सगळं असं व्यवस्थित आपलं हे मिक्स झालेलं आहे हे पीठ. मग लगेचच आपल्याला याच्यात आपलं थोडंसं दही टाकायचं. दहीमुळे ना ही बट्टी आपली एकदम छान खुसखुशीत अशी होणार आहे. तर 1 छोटी वाटीभर म्हणजे कमीत कमी 1 टेबलस्पून आपल्याला त्याच्यात दही टाकायचं आहे. आणि नंतर दही टाकल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यात चुटकीभर सोडा टाकायचा. फक्त 1 चुटकीभर सोडा घ्यायचा आहे, तर जास्त टाकायचा नाही तर मग तुमचं काय होईल 1 ते 2 चुटकी टाकायची, म्हणजे एक तर काय होईल जास्त सोडा झाला ना तर मग ती बट्टी तुमची जास्तच नरम होईल, अशी खुसखुशीत येणार नाही. आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ जसं आपण चपातीचं भिजवतो याच पद्धतीने भिजवायचं आहे. जास्तही कडक भिजवायचं नाही, नाही तुमची बट्टी एकदम कडक येईल. आणि नरम भिजवलं तर मग ते जास्तच सॉफ्ट होतील. तर शक्यतो आपण जसं चपात्यांना भिजवतो तर तसंच आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता बघू शकता पीठ सगळं असं व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे माझं एकदम छान असं. तुम्ही बघू शकता त्याच्या अंदाजानं तुम्हाला लगेच लक्षात येत असेल की हे मी पीठ कसं भिजवलेलं आहे. मग आता आपल्याला याला घडीची बट्टी बनवायची. मग एक गोळा घेऊन घ्यायचा आहे, असा हातावर तेल लावून थोडंसं असं चांगला चोळून घ्यायचं आहे. आणि जेवढं पोळपाटावर बसेल आपल्याला तेवढं असं पोळपाटावर लाटून घ्यायचं. चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे चांगले असे लाटून घ्यायचे. आता ही घडीची बट्टी बनवायची म्हटलं मग याच पद्धतीने आपल्याला करावा लागणार आहे. तर अगोदर आपण एक चपाती पूर्ण अशी लाटून घ्यायची या पद्धतीने. जाड मोठी जशी लाटता येईल तशी लाटायची, जास्तही पातळ लाटायची नाही. थोडासा गोळा घेताना मोठाच घ्यायचा आहे, कारण बट्टीच्या लेयर्स या थोड्याशा अशा जाड जाडच असतात, कारण पातळ राहत नाही. आता बघू शकता एकदम छान असे लाटून झालेली. मग त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे. वरून तेल पूर्ण असं चोळून घ्यायचं आहे. आपल्या ह्या पूर्ण पिठाला चपातीला चोळून घ्यायचे. वरून थोडंसं असं कोरडं पीठ असं भुरभुरून द्यायचं आहे. आणि मग दोन्ही साईडने आपल्याला दोन्ही पदर त्याचे असे मध्ये आतमध्ये फोल्ड करायची, म्हणजे घडी घालायची या पद्धतीने. आणि पुन्हा तेल लावायचं आहे. पुन्हा आपल्याला कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे. आता ही आपली एक घडी झालेली आहे. पुन्हा मग साईडचे पदर आपल्याला मध्ये टाकायचे आणि पुन्हा त्याच्यावरून तेल लावायचे आणि पुन्हा आपल्याला त्याच्यावर कोरडं पीठ टाकायचे. आता ह्या जवळजवळ आपल्या या 3 घड्या झालेल्या आहे. मग पुन्हा आपल्याला ही 4थी घडी टाकायची आणि पुन्हा ही 5वी घडी. तर अशा पद्धतीने पूर्ण असं तेल लावून आणि पीठ कोरडं पीठ टाकून आपल्याला ह्या घड्या बंद करायच्या आहे. अशा पद्धतीने बंद करायचे आहे. आणि मग नंतर साईडचे जे टोके ते असे मध्ये हाताने दाबून ही बट्टी अशी वाळून घ्यायची आणि खालून त्यांचे काटे ना असे मध्यभागी असे दाबून द्यायचे. आता बघू शकता एकदम छान असा आपला हा गोळा बट्टीचा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला या सगळ्या बट्ट्या ह्या तयार करून घ्यायच्या. तर मस्त असा आपला हा गोळा तयार झालेला आहे. मग आपण कुकरच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच मग आपल्याला ह्या बट्ट्या वाफायला ठेवायच्या. आता ह्या मी कुकरमध्ये वाफवणार आहोत. तुम्हाला पाहिजे तुम्ही इडलीच्या भांड्यात पण वाफवू शकता, किंवा तुम्हाला पाहिजे तर मग तुम्ही
गाळणीमध्ये पाणी टाकून तर गाळणीमध्ये पातेल्यावर गाळणी ठेवून ते त्याच्यातही तुम्ही वाफवू शकता. मी आता ह्या मोठ्या कुकरमध्ये अशा 2 भांड्यांमध्ये ह्या लावलेल्या आहे आणि आता त्या 3 शिट्ट्या घेऊन वाफवून घेणार आहोत. तर आता ह्या मस्त अशा झाकण लावून दिलं आहे मी कुकरला आणि कमीत कमी आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या चांगल्या घ्यायच्या आहे. म्हणजे आता कुकर पूर्ण थंड झालेलं आहे. मग आता ही बट्टी आपण काढून घेऊ. आता बघू शकता ही बट्टी एकदम हातानेच काढल्याबरोबर निघते, एकदम छान अशी सॉफ्ट अशी शिजून झालेली आणि थंडही झालेली. मग याचे आपल्याला तुकडे करायचे, चाकूने आपण त्याचे तुकडे करून घेऊ व्यवस्थित असे. तर बघू शकता असे पटकन कापले जातील. बघा किती लेअर पडलेले आहे आपल्या ह्या बट्टीला. तर अशा पद्धतीने आपल्या म्हणजे एवढ्या घड्या पडलेल्या नाही का, तुम्ही बघू शकता एकूण एक पदर त्याचा असा मोकळा झालेला आहे त्या बट्टीचा. दिसायलाही खूप सुरेख आणि खायलाही खूप चविष्ट अशी आपली ही बट्टी तयार झालेली. मग आता या सगळ्या बट्ट्या मी याच पद्धतीने अशा कापून घेणार आहे. तर घरचं जे साहित्य आपलं हे आहे तर त्याच साहित्यामध्ये आपण ही बट्टी बनवली. तसं मस्त कापून घेतलेलं आहे. बघू शकता एकदम छान असे पदर असे मोकळे झालेले आहे त्यांचे सगळेच. ते एकूण अशी सुटसुटीत आपली ही बट्टी तयार झालेली दिसू शकते तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच. मग आपण काय करायचं आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. चांगलं तेल तापू द्यायचं आहे, कडकडीत गॅस फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅसवर आपल्याला या बट्ट्या चांगल्या गोल्डन ब्राऊन म्हणजे सोनेरी रंगाच्या होईपर्यंत चांगल्या तळायच्या आहे. मस्त थोडेसे बुडबुडे कमी झाले तेलाचे का मग लगेच उलटपालट करून घ्यायचे आहे आपल्याला. आता हे तेलाचे बुडबुडे कमी झाले मग लगेच आपल्याला अशा खालीवर करून घ्यायचे आहे छान. आणि मस्त असे तळून घ्यायचे आहे चांगल्या सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला ह्या कमीत कमी या तळायला तरी आपल्याला आता एवढ्या सगळ्या बट्ट्या तळायला मला कमीत कमी 15 मिनटं लागलेली आहे. मग एका वेळेस तुम्हाला कमीत कमी 5 मिनटं लागतात. एवढ्या कढईभर बट्ट्या तळायला तर 5 मिनटं लागतात. आता छान असं त्यांचं तेल निथरून घ्यायचं अशा खालीवर करून. आता बघू शकता जशा जशा तळून होत आहे ना ह्या बट्ट्या आपल्या, त्यांचे पदर असे मोकळे होत आहे एकदम छान अशा खुलता येते, एकदम मोकळ्या मोकळ्या तयार होत आहेत. अशा मस्त सुटसुटीत अशा घड्या त्यांच्या अशा मोकळ्या होत आहेत, एकदम छान अशा खुलून गेलेल्या आहे. तर बघू शकता एकदम असे त्यांचे पदर मोकळे झाल्यामुळे एकदम बट्टी अशी छान दिसते. मग याच पद्धतीने आपण या सगळ्या बट्ट्या अशा तळून घेणार आहोत. यासाठी आपण फोडणीचं वरणही केलेलं आहे. मग आपण ते फोडणीचं आता राहिलेल्या त्या बट्ट्याही आपण तळून घ्यायच्या याच पद्धतीने. अशा सगळ्या बट्ट्या माझ्या आता या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम पटकन अशा सगळ्या मी टाकून दिलेल्या आहेत तेलामध्ये आणि व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पूर्ण सगळ्या राहिलेल्या तळून घ्यायच्या आहे व्यवस्थित अशा. आता या सगळ्या तळून झालेल्या आहेत त्या काढून घेऊ आपण एका ताटात. बघू शकता किती छान असं, पण तेल चांगलं निथरून घ्यायचं आहे यांचं. मोठा झाऱ्या घ्या म्हणजे मग त्याच्यात व्यवस्थित असे बसतील आणि निथरल्या पण जातील सगळ्या. आणि तेलाचं काम जरा सांभाळून करा म्हणजे अंगावर तेल वगैरे उडणार नाही म्हणून करा. आता आपण फोडणीचं वरण बनवणार आहोत तर एकदा वेगळ्या चवीचं बनवायचं आहे बट्टीसोबत. मग त्यासाठी डाळ 1 वाटीभर मी भिजून घेतलेली, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, आमसूल घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली. मग आता ही 1 वाटीत भिजलेली डाळ आपण धुवून भिजवून ठेवलेली होती. मग थोडीशी कुकरमध्ये आपण जिऱ्याची फोडणी दिली आहे, कांदा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला चांगला कांदा परतून घ्यायचा आहे. मग लगेचच त्याच्यात आपल्याला चुटकीभर हिंग टाकून घ्यायचं आहे. का हिंगामुळे ना आपलं ॲसिडिटी गॅस वगैरे होत नाही. त्याच्याने ह्या वरणाला जे आपण फोडणीचं वरण बनवणार आहोत तर त्याला हिंगाची फोडणी देणं गरजेचं आहे. मग नंतर लगेचच अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि टोमॅटो टाकायचं आहे आणि मस्त असं सॉफ्ट होईपर्यंत, मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरच्याही मी टाकलेल्या आहेत, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, नाही तर लालही टाकल्या तरी चालता. आणि मस्त आपल्याला हे चांगली फोडणी परतून घ्यायची व्यवस्थित असे. कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट हे चांगलं व्यवस्थित असं परतवायचं आहे. मग आता बघू शकता मग आता त्याच्यासाठी मी खोबऱ्याचे काप केलेले होते तर हे आपण शिजतानाच टाकायचे म्हणजे मग हे वरणाला आहे ना आपल्या चव छान येणार. असे पातळ असे खोबऱ्याचे मी वाटीवर काप करून घेतलेले होते. मग ते टाकलेले. मग त्याच्यातच आपल्याला गरम मसाला म्हणजे जो काळा मसाला असतो कांदा लसूण मसाला तो टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. याच्यामुळे आपलं जे वरण आहे आपण ते बनवणार आहोत ते मस्त चमचमीत आणि झणझणीत असं आपलं हे वरण तयार होणार आहे आणि खायलाही त्याची चव एकदम वेगळीच येणार आहे. मग आता ही भिजवलेली डाळ 1 वाटीभर भिजवलेली डाळ आपण ती त्याच्यात टाकून घ्यायची.
आणि लगेचच आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार त्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं आमसूलही टाकलेलं आहे. आमसुलामुळे आपल्या या वरणाला छान अशी चव येणार आहे. मग 2-4 पाकळ्या मी आमसूल होतं ते भिजवून ठेवलेलं होतं, मग ते आमसूलही टाकलंय मी त्याच्यात आणि मीठ टाकलेलं आहे. मग आता त्याच्यात आपल्याला 1 वाटीभर पाणी टाकायचं आहे. 1 वाटी डाळीला 1 वाटीभर पाणी भरपूर होऊन जातं, कारण डाळ आपण अगोदरच भिजवून ठेवलेली होती. मग त्याच्यामुळे त्याला आपल्याला शिजवायला जास्त पाणी लागणार नाही. मग आता झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित अशा डाळीच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. पूर्ण कुकर आपला थंड होऊ द्यायचा आहे शिट्ट्या झाल्यानंतर. आणि मग हवा काढून तर आपल्याला कुकर उघडून बघू. आता बघू शकता डाळ एकदम मऊ अशी छान अशी शिजलेली बघू शकता. मग ही आपल्याला आता चमच्याने अशी घोटून घ्यायची. तुमच्याकडे रवी असेल तर रवी नाही घोटू शकता, कारण भिजवलेली डाळ म्हटली का ती पटकन अशी घोटली जाते. आता ही चांगली घोटली गेलेली तुम्ही बघू शकता. मग आपल्याला पाहिजे तर याच्यात आपण थोडंसं वरणाचं पाणी थोडंसं पाणी घालून घेऊ, म्हणजे डाळ आपल्याला जशी घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो. मग थोडंसं पाणी मी अजून टाकलेलं आहे, त्याच्यात एक थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकून घेऊ चवीनुसार. आणि मस्त चांगली खळखळ असं हे वरण आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आणि नंतर मग गरमागरम बट्टीसोबत तुम्ही सर्व करायचं आहे. तसं मस्त आपलं हे फोडणीचं वरण तयार झालेलं आहे. एकदम छान असं टेस्टी वरण तयार झालंय. तर मग चला मग तुम्हाला दाखवते मी. तर एका हाताने तुम्ही अशी बट्टी चुरू शकता. अशी मस्त खमंग खुसखुशीत आपली ही बट्टी तयार झाली आणि त्यासोबतच आपलं हे फोडणीचं वरण तयार झालंय. तर या मग वरण बट्टी खायला. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ही वरणबट्टीची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आणि मस्त वरून त्याच्यावर साजूक तूप घाला, म्हणजे याची चव एकदमच छान.